कॅप्युचिन संस्थेच्या बोनाव्हेंचर प्रोविन्शियल फादर ब्रायन, आपले प्रमुख धर्मगुरू फादर नितीन, तसेच इतर सर्व धर्मगुरू यांच्या समवेत ही संत कार्लोस अकोतीची सणाची मिसा साजरी करताना मला खूप आनंद होत आहे। मी आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या धर्मप्रांतातील सर्व टीनएजर्स म्हणजेच 13 ते 19 वर्षाची जी मुलं आहेत आणि युवक आहेत त्यांच्यासाठी खास प्रार्थना करीत आहे। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो। ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत कार्लोस अकोतीचा हा पहिला सण ह्या वर्षी या जुबिली वर्षामध्ये साजरा होत आहे। संत कार्लोस अकोतीस आज आपल्याला आणि संपूर्ण जगाला सांगत आहे की परमेश्वर आहे। या आधुनिक जगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, संगणकाच्या जगामध्ये, डिजिटल कल्चरमध्ये परमेश्वर नाहीसा करण्याचा प्रयत्न होत असताना आपला हा तरुण मुलगा आपल्याला सांगत आहे गॉड इज नियर, परमेश्वर जवळ आहे। आणि म्हणून त्या ईश्वरी अनुभवासाठी या पवित्र रहस्यामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया। ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे कबुली देऊया। सर्व शक्तिमान परमेश्वर बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पना शब्दांनी कृत्याने मी पापी केले आहे। सर्व देवदूत व संतांनी वर्तमान बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। Yeah.
हे परमेश्वरम, संत कार्लोस अकोतीच्या सणाच्या दिवशी तुझ्या वेदीभोवती आम्ही एकत्र आलो आहोत. तुझ्या कृपेने आमचे जीवन व्यापून टाक. सत्कृत्य करण्याचा आमचा निर्धार दृढ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. पहिले वचन. महारोगी नामाने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यातने जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीवर इस्रायल बाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. तेव्हा तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या सेवेला मी असतो त्याच्या जीवितांची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचरावर नेता येईल एवढी माती द्या. कारण ह्यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाला होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाच्या भेटीसाठी
हे वाचन. माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेल्या दावीदच्या संधानातील येशू ख्रिस्त ह्याची आठवण ठेव. या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा वेळेची देखील दुःख सहन करत आहे. तरी देवाच्या वचनाला वेडी पडलेली नाही. यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील कारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे. जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंत राहू. जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारेल. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही. हा प्रभूचा शब्द आहे. येशू यरुशलेमकडे चालत असता शमरोन आणि गलिले या प्रदेशामधून गेला आणि तो एका गावात जात असताना कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडू लागले, अहो येशू, गुरुची आम्हावर दया करा. त्याने त्याला पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतः याजकांना दाखवा. मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरेच आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पावता पडला. हा तर शमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना? मग 9 जण कुठे आहेत? त्या एका वाचून देवाचा गौरव करण्यासाठी परत आले असे कोणी आढळले नाहीत काय? मग त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रभू येशूचे शुभ
सर्वप्रथम आपणा सर्वांस कार्लोस अकोतीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू अ हॅपी फीस्ट. ख्रिस्तानाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, एक आजोबा आपल्या अंगणामध्ये बसलेले असताना त्याचा नातू त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, आजोबा, तुमचा चेहरा नेहमी फुललेला, फ्रेश, टवटवीत कसा असतो? त्यावर आजोबा त्याला म्हणाले की आपली विहीर आहे ना, या विहिरीमधून मी रोज अगदी फ्रेश पाणी काढतो आणि तो फ्रेश पाणी पिल्यानंतर, आपल्या गार्डनला घातल्यानंतर, आपल्या घरात वापरल्यानंतर सगळं कसं स्वच्छ, टवटवीत आणि हिरवगार होते. तसं मला माझं जीवन, माझा चेहरा फुलतो. मात्र हा पाणी येतो कुठून? या विहिरीतलं पाणी संपत का नाही? तर हा जो पाणी येतो, कारण या विहिरीच्या पायथ्याशी तसे शुद्ध पाण्याचे झरे आहेत. हे शुद्ध पाण्याचे झरे आपल्याला दिसत नाही, परंतु त्यामधून येणारा पाणी जो आहे तो आपण अनुभवत असतो. ख्रिस्ताघरी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्त सभेमधील जे साक्रामेंट आहेत, ज्या प्रार्थना पद्धती आहेत, त्या अशाच प्रकारे आपलं जीवन टवटवीत आणि सुंदर आणि सदा फ्रेश ठेवण्यासाठी आहे. या साक्रामेंटातून जितका आपण जणू काही स्वीकार करतो, सेवन करतो, अनुभव घेतो, तितक्या प्रमाणामध्ये परमेश्वराच्या कृपेचा, परमेश्वराच्या दयेचा आणि प्रेमाचा अनुभव आपल्याला येत असतो. कारण या साक्रामेंटाच्या पायथ्याशी परमेश्वराच्या उपस्थितीचे झरे आहेत आणि हे परमेश्वराच्या उपस्थितीचे झरे या साक्रामेंटाला अर्थ प्राप्त करून देतात आणि त्याद्वारे साक्रामेंटामध्ये आपण परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो. प्रिय बंधू भगिनींनो, याच साक्रामेंटाचं सायबर अपॉसल म्हणजेच प्रसार माध्यम किंवा संगणकाचं प्रेषित म्हणून आपले संत कार्लोस अकोतीस यांना घोषित केला आहे. का तर त्यांना जाणवत होतं, त्यांनी एवढ्या लहान वयामध्ये अनुभवलं होतं की परमेश्वर ख्रिस्त हा इथे उपस्थित असतो. या पवित्र मिसाबळीमध्ये द होली युक्रिस्ट या साक्रामेंटामध्ये ख्रिस्त हजर आहे, तो जिवंत आहे आणि त्याचा अनुभव या आपल्या संतांनी घेतला आणि म्हणून ते म्हणतात, द युक्रिस्ट इज द हायवे टू हेवन. युक्रिस्ट इज माय हायवे टू हेवन. म्हणजेच आपल्या संतांनी या ख्रिस्त शरीर साक्रामेंटाचा असा जवळून अनुभव घेतला होता की त्याला वाटत होतं की स्वर्गात जाण्याचा सर्वात सुंदर आणि फास्ट मार्ग, ज्याला आपण हायवे म्हणतो, गावातले रस्ते नाही, तर तशा प्रकारचा मार्ग म्हणजे पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंट आणि त्यासाठी त्यांनी जणू काही आपलं जीवन समर्पित केलं. जेव्हा जेव्हा जमलं तेव्हा रोज पवित्र मिसामध्ये सहभागी होऊन, तन्मयतेने सहभागी होऊन आणि जेव्हा शक्य होतं तेव्हा ख्रिस्त शरीर साक्रामेंटाची आराधना साक्रामेंटातील ख्रिस्ताकडे करून त्यांनी ख्रिस्त शरीर साक्रामेंटाचं महत्त्व दुसऱ्यांना पटावं
म्हणून या साक्रामेंटाविषयी जे जे चमत्कार उपलब्ध होते ते चमत्कार गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याद्वारे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त या साक्रामेंटामध्ये उपस्थित आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आपलं जीवन बदलण्यासाठी, आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून देण्यासाठी, आपलं जीवन पवित्र, सुंदर आणि टवटवीत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे आणि मदत करीत असतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत कार्लूस अक्विनास आपल्याला सांगतात की जर आपण सूर्यामध्ये उभे राहिले, जर आपण सूर्य आपल्या अंगाला स्पर्श करून दिला तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्या शरीराला दिसत असतो. सूर्य आपल्या चेहऱ्यावर आल्यानंतर आणि सतत त्या सूर्याचा जणू काही तेज आपण आपल्या चेहऱ्यावर घेतल्यानंतर आपला चेहरा हा तांबूस होतो. आपल्या चेहऱ्यावर कसे प्रतिबिंब दिसतात तशाच प्रकारे जो ख्रिस्त या साक्रामेंटामध्ये उपस्थित आहे, या साक्रामेंटामध्ये जो ख्रिस्त आपण अनुभवतो तो ख्रिस्त आपल्या चेहऱ्यावर त्याचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपलं जीवन जे आहे ते अधिक पवित्र आणि चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, तिसरी गोष्ट आपले संत कार्लूस अक्विनास आपल्याला या ख्रिस्त शरीर साक्रामेंटाविषयी सांगताना म्हणतात, The Eucharist is the foretaste of the heavenly banquet. ख्रिस्त शरीर साक्रामेंट हा स्वर्गीय जीवनाचा जणू काही एक अनुभव आहे. स्वर्गीय जीवन कसं असू शकतं, स्वर्गीय जीवनामध्ये आपण कशा प्रकारे जीवन अनुभवायचं असेल तर या ख्रिस्त शरीर साक्रामेंटामध्ये कशा प्रकारे सहभागी व्हा. आणि जर आपण ख्रिस्त शरीर साक्रामेंटामध्ये कशा प्रकारे सहभागी झालो तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदल झाल्याचा अनुभव येईल. तसाच अनुभव आजच्या पहिल्या वाचनामध्ये जणू काही नामन या कुष्ठरोग्याला आला. अलिशा संदेशाने त्याला सांगितलं 7 वेळा यार्देन नदीमध्ये बुडकी मार किंवा डुबून घे. तेव्हा त्याला वाटलं हे काय छोटं कृत्य हा संदेश मला करायला सांगतो, मी किती मोठा माणूस आहे याला माहीत नाही, मी काय काय करू शकतो, किती मोठ्या लढाया लढू शकतो आणि हा माणूस मला या छोट्या गोष्टी करण्यासाठी सांगतो. तेव्हा त्याचे सेवक त्याला सांगायला लागले, नामान या संदेशाने काहीतरी अवाढव्य अशक्य सांगितलं असतं तर ते केलं असतं ना, मग हे छोटं सांगितलं ते करून बघ ना. अशा प्रिय बंधू भगिनींनो, कधी कधी आपल्याला वाटतं की या पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंटामध्ये या मिसामध्ये महत्वाचं ते काय, प्रत्येक भाग उपासना आपल्याला शिकवते की महत्वाचा आहे. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक भाग त्यामधला महत्वाचा आहे. मग आपण जी जागा निवडतो त्या मिसामध्ये सहभागी होण्यासाठी ती जागा देखील तितकीच महत्वाची आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपण त्यावर चिंतन करायचं आहे. कार्लूस अक्विनास आपल्याला शिकवत आहे की आपण ज्या आत्मीयतेने, ज्या पद्धतीने, ज्या उत्साहाने सहभागी होतो तशा प्रकारचा अनुभव या साक्रामेंटाद्वारे आपल्याला येतो. आपण स्तोत्र गायलं, हरिण कशी पाण्यासाठी तळमळत असते तशा प्रकारे आपण जर या साक्रामेंटासाठी तळमळलो नाही तर या साक्रामेंटाचा अर्थ आपल्याला कळणार नाही. एक ऑब्लिगेशन म्हणून, एक नियमाचं पालन करण्यासाठी जेव्हा आपण येतो तेव्हा या साक्रामेंटाचा परिणाम आपल्या जीवनामध्ये दिसत नाही. परंतु हा साक्रामेंट माझ्या ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य भाग आहे. द सोर्स अँड समिट ऑफ माय लाईफ हे जेव्हा आपल्याला पडतं आणि ह्याच्याशिवाय मला पर्याय नाही
असा अर्थ जेव्हा आपण आपल्या जीवनाला लावून घेतो तेव्हा निश्चितच आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संत मदर तेरेसा यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या जीवनाचा जणू काही शक्तीचा स्रोत काय आहे. व्हॉट इज द सोर्स ऑफ माय स्ट्रेंथ? ख्रिस्त शरीर साक्रामेंट. आणि म्हणून माझ्या प्रिय भाविकांनो, या ख्रिस्त शरीर साक्रामेंटामध्ये कशा प्रकारे आपण सहभागी होतो आणि जे वेगवेगळे भाग आहेत त्यामध्ये आपण कशा प्रकारे आपल्याला सामावून घेतो त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट या ख्रिस्त शरीर साक्रामेंटाविषयी आपण लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल तिमोथीला लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला बोध करताना म्हणतो की विश्वास राखून ठेवायचा आहे, विश्वासामध्ये दृढ राहा. आणि संत कार्लूस अक्विनास आपल्याला सांगत आहे की ख्रिस्त या साक्रामेंटामध्ये उपस्थित आहे. जसे तुम्ही आणि मी उपस्थित आहोत तसा ख्रिस्त उपस्थित आहे. ख्रिस्त उपस्थित आहे त्याचा अनुभव जेव्हा आपण घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणू शकतो. आणि म्हणून ख्रिस्ताच्या उपस्थितीचा अनुभव घेऊन आपला विश्वास दृढ होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या ख्रिस्त शरीर साक्रामेंटाला आभाराची सर्वश्रेष्ठ प्रार्थना म्हणून संबोधलेला आहे. युक्रिस्ट हा जो शब्द आहे तो ग्रीक शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे आभार मानणे, धन्यवाद देणे, परमेश्वराचा गौरव करणे. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या एक कुष्ठरोगी जो आभार मानण्यासाठी आला त्याची प्रशंसा करतो. म्हणजेच आपल्याला दिसून येतं की परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या आभाराची अपेक्षा करतो. आपल्या आभाराने त्याच्या मोठेपणात किंवा त्याच्या जीवनात काही फरक पडत नाही, परंतु आपलं कर्तव्य आपल्याला ठाऊक आहे का, आपल्या जबाबदारीची आपल्याला जाणीव आहे का, हे लक्षात ठेवून आपण यावर विचार करायचा आहे की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचे जे महत्कृत्य घडत आहे त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानत आहे का, परमेश्वराला धन्यवाद देत आहे का. The Eucharist is a beautiful symbol of thanksgiving. या पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंटामध्ये मिसाबळीमध्ये आपण परमेश्वराचा सामूहिक गौरव करीत असतो. आणि म्हणून परमेश्वराने जे आपल्यावर उपकार केलेले आहेत, परमेश्वराचे आपल्याला जे आशीर्वाद आहेत त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देणे हे क्रमप्राप्त आहे. हे लक्षात ठेवून आपण या पवित्र साक्रामेंटामध्ये सहभागी झालो पाहिजे. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत कार्लूस अक्विनास आपल्याला शिकवत आहे की अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी देखील या आधुनिक युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, संगणकाच्या युगामध्ये, जणू काही विज्ञानाच्या युगामध्ये परमेश्वर कसा उपस्थित आहे, परमेश्वर कसा आपल्यामध्ये जणू काही सहभागी आहे. आणि त्या परमेश्वराचा अनुभव जर आपण घेतला तर आपलं जीवन कसं बदलू शकते याचं एक सुंदर नमुना आहे. हे सर्व करीत असताना परमेश्वर आपल्या जीवनातील दुःख, वेदना, आजार दूर करील इतकं आपण लक्षात ठेवायचं नाही, तर ते आल्यावर सुद्धा आपण परमेश्वराशी एकनिष्ठ राहावे, विश्वासू राहावे आणि त्याद्वारे परमेश्वराचा गौरव करावा म्हणून संत कार्लूस आपल्याला प्रेरणा देत आहे. परमेश्वराचे आभार मानून, परमेश्वराचा गौरव करून, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीद्वारे आपण आपलं जीवन सुंदर, पवित्र आणि टवटवीत ठेवावं म्हणून अदृश्य परमेश्वराच्या उपस्थितीची जाणीव आपण या साक्रामेंटामध्ये ठेवूया. आणि या साक्रामेंटामध्ये संत कार्लूसप्रमाणे दररोज सहभागी होता आलं तर दररोज सहभागी होऊया. जेव्हा जेव्हा सहभागी होऊ तेव्हा आत्मीयतेने आणि पूर्ण अर्थाने सहभागी होऊया.
आणि याच साक्रामेंटाची जेव्हा जेव्हा साक्ष देण्याची आपल्याला संधी प्राप्त होईल तेव्हा विश्वासाने या ख्रिस्त शरीर साक्रामेंटाची साक्ष देऊया. विश्वास. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो विजयशील तत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचपासून सर्व काही उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्यांनी पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी महिलेपासून आणि तो मनुष्य झाला. आम्हाकडे त्यास कृषी कोणत्या विधानाच्या अंगाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, आणि स्वर्गात आणि दोन्हीकडे विराजमान झाला आणि जीवनाचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा राजा प्रभू पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून येतो आणि पुत्र यांच्या समोर तो संदेशा मार्फत बोलला आहे आणि एकच पवित्र कॅथोलिक व ख्रिस्ती सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी बाप्तिस्मा मान्य करतो आणि दयाळूचे पुनरुत्थान आणि भावी पिताचे जीवन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या विश्वासाने प्रेरित होऊन आपल्या स्वर्गीय संतांचा संत कार्लोस अक्वातिसच्या साक्षीने देवाकडे आपल्या गरजा व विनंत्या प्रार्थना अर्पण करूया. आपलं उत्तर. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना भाविकांना देवाचा महिमा वर्णविण्यासाठी उचित मार्गदर्शन करण्यास पवित्र आत्म्याची कृपादान व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही आमच्या तरुण पिढीसाठी प्रार्थना करतो की संत कार्लो अक्वातिस प्रमाणे त्यांनाही पवित्र मिसा बलिदानामध्ये आपले जीवन समर्पित करून तुझ्या स्वर्गीय उपस्थितीचा अनुभव घेण्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या धर्म प्रांतातील प्रत्येक कुटुंबाला तुझ्या पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंटमध्ये सहभागी होऊन एकतेचे व प्रेमाचे प्रतीक बनव. तसेच पवित्र मिसा बलिदानाच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक कुटुंबात श्रद्धा, संयम व सेवाभाव या ख्रिस्ती मूल्यांचे जतन होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या उपासनेत बरे झालेल्या 10 कुष्ठरोग यापैकी फक्त एकच समरवणी कुष्ठरोगी देवाचा गौरवगार प्रभूकडे परत आला. आपल्यावर चांगल्या गोष्टींचा वर्षाव करीत असलेल्या परमेश्वराचे नित्य उपकार स्मरण करण्यास आपल्याला कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. विविध प्रकारच्या व्याधीग्रस्त व पीडित लोकांस तसेच कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना तोंड देत असलेल्या रोग्यांची त्यांच्या कुटुंबाकडून योग्य ती काळजी घेतली जावी व प्रभू स्पर्शाने त्यांना आरोग्यदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. की स्वर्गीय पित्या,
तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. भगिनीनं तुमच्या महाशिव आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा.
हे प्रभू, संत कार्लोस अक्वतीसच्या सणाच्या दिवशी भक्तीने व श्रद्धेने आम्ही आणलेली ही दाने आणि आमच्या प्रार्थना यांचा स्वीकार कर. या ख्रिस्त बलिदानाच्या कृपा समर्थने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणी प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ही प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमचे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा सत्य आणि युगायुगाचा याजक असून त्याने या शाश्वत बलिदानाची स्थापना केली. आमच्या कारणासाठी त्याने प्राणार्पण केले. माझ्या स्मरणार्थ हे बलिदान अर्पण करावयाची आम्हाला आज्ञा दिली. त्यांनी आम्हासाठी अर्पण केलेले त्याचे शरीर आम्ही सेवन केल्यामुळे आम्हाला नवीन शक्ती प्राप्त होती. त्यांनी आम्हासाठी ओतलेले रक्त आम्ही भाषण केल्यामुळे आमची पापे धुतली जातात आणि म्हणून सर्व दूत व महादूत, सत्ता आणि अधिकार, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा दुर्गम आहे. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःखभोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या ह्यामधून, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करावा.
श्रद्धेचे रहस्य हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व कारणाचा त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास तुझी सेवा करण्यास तुला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, थॉमस डिसोजा आमचे बिशप, सर्व याजक वर्ग, प्रतस्थ बंधू भगिनी यांच्या सभेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार करू. ज्यांच्यासाठी मी सभेत साध्य होते त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. जे आमच्या अन्यबंध भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दैवत विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण घे. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगी ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभागच व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना मी तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताखाली हे सर्व समर्थ देवत्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशिषाने आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, आपल्या प्रेषिताने म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या बापांकडे आणि चुकांकडे पाहू नकोस, तर तुझ्या सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती वाईट देण्याची कृपा कर. तुने जीवी असून सदा सर्व जणांचे करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकाला शांती वंदन करूया. जय
पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे एक परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बनवण्यात आलेले धन्य
हे प्रभू, या ख्रिस्त शरीराच्या कृपा सामर्थ्याने या जीवनात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास संत कार्लोस अकोतीच्या सणाच्या दिवशी आम्हाला तुझी कृपा प्राप्त हो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. जुबली वर्ष 2025 साठी प्रार्थना. हे स्वर्गातील पिता, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू, ज्याच्याकडे तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहे आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेम भावाची ज्योत प्रज्वलित केली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या सर्वनामाच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभ वर्तमानाच्या विजयाची सतत मशाल करणाऱ्यांमध्ये तुमचे रूपांतर करो. शुभ वर्तमानाची ही विजय मानवतेचा तसेच नवी आकाश व नवी पृथ्वी याची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करो. दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि सर्व राज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या कारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात असो. धन्य परमेश्वर, सन्मान व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. आमेन. सर्वांनी जोरदार टाळ्या मारायच्या आहेत. माझ्या प्रिय बंधू, बिशप कसे असावे तर बिशप लोकांसाठी लोकांमधून देवाने निवडलेले असावे आणि आपले बिशप यांना तीळ मात्र देखील अपवाद नाही. आपले बिशप म्हणजे सगळ्यांच्या हृदयातले बिशप. बिशपांना फोन करायला आता घाबरा वाटत नाही, कारण बिशपांना फोन केल्यानंतर एका वीकमध्ये बिशप फोन उचलतात आणि प्रेमाने आणि आपुलकीने ते बोलतात. आपल्या धर्मग्रामावर बिशपांचं खूप प्रेम आहे हे आपण सतत अनुभवत असतो. जेव्हा जेव्हा बिशप आपल्याकडे येतात तेव्हा तेव्हा आपल्याला बिशप प्रेम देत असतात. या सणासाठी बिशपाची निवड का, असा जर तुमच्या मनात प्रश्न उद्भवला असेल तर त्याचं उत्तर म्हणजे सर्वप्रथम ते आपले मेंढपाळ आहेत. आपल्या मेंढपाळाशिवाय आपण आस्था दिसता इकडे तिकडे जाऊ शकतो, म्हणून आपले बिशप आपल्यासाठी हवे आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या दिवशी संत कार्लो आकुतीस आणि पियर जॉर्जियो फसाती यांना संतीकरण प्रक्रिया झाली किंवा कॅनडायझेशन झालं, त्या दिवशी आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे आपले मेंढपाळ व्हॅटिकन शहरामध्ये बरोबर या संतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आणि आपल्या राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि त्यांनी जवळून संतीकरणाचा अनुभव घेतला. त्यानंतर असिसीला जाऊन त्यांनी संत सहवास अनुभवला आणि त्यांनी त्याला थर्ड कॅटेगरीचे रेलिक बनलेले आहे. कारण पहिल्या कॅटेगरीच्या रेलिकला जो कोणी शिवतो तो तिसऱ्या कॅटेगरीचं रेलिक बिशपांनी संत कार्लो आकुतीच्या देहाला ते शिवून आपल्यामध्ये त्यांचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे. ह्यापेक्षा कोणता व्यक्ती ह्या आजच्या दिवसाचा पुरोहित म्हणून आपण त्याची निवड व्हावी. तर बिशप तुम्ही आलात आमच्यासाठी संत कार्लो आकुतीचे आशीर्वाद आणले याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आज आपल्यामध्ये आमच्या संस्थेचे संत बोनाव्हेंट प्रांताचे प्रांताधिकारी रेव्हरंड फादर ब्रायन भांडे आहेत. आपण त्यांना बुके देऊन स्वागत करूया. मी बिशपांना विनंती करतो की त्यांनी फादर प्रोविन्शियल यांना बुके द्यायचा आहे. थँक्यू. फादर प्रोविन्शियल हे उद्यापासून एक महत्त्वाची सभा विद्यार्थ्यांना होणार आहे.
आणि त्याच्या तयारीमध्ये लागलेले होते. JPIC या कमिशनची सभा आहे, तरी देखील त्यांना विनंती केली आणि ते आज आपल्यामध्ये आलेले आहेत. फादर, तुम्ही आलात, आमचा आनंद वाढवला, आम्हाला धीर दिला, त्याबद्दल तुमचे देखील मनपूर्वक आभार. आपल्यामध्ये आपलेच लाडके फादर प्रकाश तुष्काळ आहेत, त्यांच्याविषयी थोड्या वेळाने मी सांगणार आहे, परंतु त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बिशप फादर प्रकाश यांना बुके देऊन त्यांचं स्वागत करतील आणि अभिनंदन देखील करतील. थँक्यू फादर, थँक्यू बिशप. माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, 2022 साली फादर अनिल गोन्साल्विस माझ्या अगोदरचे प्रमुख धर्मगुरू जेव्हा असिसीला गेलेले होते, रोमला गेलेले होते, त्यावेळेला त्यांनी फादर बॉनी यांना विनंती केली आणि फादर बॉनिफस लोपेस यांच्या सहकार्याने आणि फादर अनिलच्या अथक प्रयत्नाने आपल्या चर्चमध्ये 2 फर्स्ट क्लास रॅली आणण्यात आले. फादर बॉनी यांच्या मध्यस्थीने आणि सहकार्याने आपल्याला संत कार्लो अकोतीचं केस मिळालेला आहे. तर फादर अनिल यांनी डायरेक्ट संत जोसेफ कुपर्टिनो यांच्या रॅक्टरला सांगून आपल्यासाठी त्यांच्या हाताच्या बोटाचं जे हाड आहे त्याचं हे रॅली आपल्याकडे आणलेलं आहे. तर आजच्या दिवशी फादर अनिल आणि फादर बॉनीला विसरून चालणार नाही. त्यांचे देखील आपल्या धर्मग्रामातर्फे आणि आलेल्या सर्व भाविकांतर्फे हार्दिक आभार आणि त्यांच्या प्रसिद्ध कार्यावर देवाचा भरपूर असा आशीर्वाद द्यावा हीच प्रभूचरणी प्रार्थना. आपल्या सिस्टर्स सतत प्रयत्न करून आपली मुलाची सजावट करत असतात. सिस्टर सिरेला आणि त्यांच्या सहकारी सिस्टर्स, त्यांना सहकार्य करणारे आपले स्त्रियांच्या सोडलेलीच्या काही सभासद आणि इतर काही सभासद या सर्वांचे मनपूर्वक आभार. संत कार्लो अकोतीचे अवशेष ठेवण्यासाठी डेकोरेशन करणारे श्री रिचर्ड वास, टॉनी मेगाडो, युवा अभियानचे सर्व सभासद, प्रदीप परपोज, तसेच विशेष आभार मानायचे ते म्हणजे स्टीफन हेनरिक सोपारा आणि शॉन गोन्साल्विस वळवा. मी स्टीफनच्या डायरीला सांगितलं की स्टीफन आणि शॉनला आमच्या घरामध्ये 7 दिवसांसाठी मी खोली देतो, कारण संपूर्ण वेळ ते इथेच राहायचे आणि पालखीची तयारी असो किंवा डेकोरेशन असो भरपूर असं त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना आपल्या युवा अभियानच्या सर्व सभासदांचा सहकार्य भेटलेला आहे. त्याबद्दल त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. गेले 4 दिवस संगीताची मेजवानी देणारे आपले युवा अभियानचे गायक मंडळ यांचे देखील आभार. आपल्यासाठी हे जे फ्लायर्स आहेत किंवा व्हॉट्सअपवरती पाठवलेले फ्लायर्स आणि व्हिडिओ बनवणारे आपले स्वेन, तसेच फ्लेमिंग आणि आपली मीडिया टीम यांचे देखील मनपूर्वक आभार. वसई लाईव्ह न्यूजचे वेब जर्नलिस्ट मिस्टर मोसेस डिसूजा यांचे देखील विशेष आभार. गेले 4 दिवस ते आपल्यामध्ये येतात आणि आपल्याला ते मदत करत आहेत रेकॉर्डिंग करण्यासाठी. त्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यावर प्रभूचा भरपूर असा आशीर्वाद द्यावा हीच प्रार्थनामय शुभेच्छा. आपल्यासाठी श्रद्धावंताच्या प्रार्थना आपल्या ब्रदर रोशन नाटोड यांनी बनवलेल्या होत्या. तसेच जे विषय होते ते विषय मी फादर ऑल्बिन तुस्कानो यांच्याबरोबर शेअर केले, कारण ते आपल्या डायसिसचे उपासनेचे अध्यक्ष आहेत मन आणि त्यांना विचारून त्यांच्या मदतीने हे विषय आपण बनवलेले होते आणि त्यांनी मदत केली. त्याबद्दल फादर ऑल्बिन तुस्कानो आणि ब्रदर रोशन नाटो तसेच आपले फादर झेवियर, फादर रमेश यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे देखील आभार. एका अनामिक व्यक्तीने संत कार्लो अकोतीचा स्टॅच्यू दिल्याबद्दल त्यांचे आभार. स्वर्गवासी रोसा विक्टर गोन्साल्विसच्या स्मरणार्थ संत कार्लो अकोतीच्या नोवेनाच्या प्रती दिल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे आभार. संत कार्लो अकोतीच्या जीवनावर आधारित एक सुंदर गीत रचलेलं आहे. फादर गौतम पाटील आमच्या प्रोव्हिन्शियलचे सेक्रेटरी आणि त्याला संगीताची रचना दिलेली आहे फादर सुभाष परेरा आमच्या प्रोव्हिन्शियलचे सल्लागार.
तसेच एक इंग्रजी गीत देखील कंपोज केलेलं आहे फादर सुहास परेरा यांनी आणि म्युझिक देखील त्यांनीच दिलेली आहे. त्याबद्दल त्या फादरांचे मनपूर्वक आभार. आता आपण अंतिम गीत जेव्हा घेणार आहोत त्यावेळेला आपण ते गीत ऐकणार आहोत. परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा या पुस्तकात आणि या संपूर्ण प्रयत्नात आशीर्वाद देवो. जागतिक फ्रान्सिस्कन संस्था जीवनाचा पवित्र मार्ग या पुस्तकाचं विमोचन झाल्याचं मी घोषित करीत आहे. अभिनंदन फादर प्रकाश तुस्कानो आणि आपले प्रांताधिकारी प्रोविन्शियल फादर ब्रायन यांनी त्यांना 5 वर्ष हे पुस्तक अभ्यास करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी मुभा दिली. त्याबद्दल त्यांचे देखील आभार आणि अभिनंदन. त्या पुस्तकाचं डिटेल्स तुमच्याकडे आहेत, तुम्ही वाचावं अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर ज्यांना फ्रान्सिस्कन थर्ड ऑर्डर म्हणजे चांगलं पवित्र जीवन जगण्यासाठी प्रेरणा होईल आणि जी कमिटमेंट आणि बांधिलकी आहे ते सगळं बघा, त्यांनी पुढे यावे. म्हणजे आपल्याला तशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. म्हणजे तुम्ही पण फ्रान्सिस्कन थर्ड ऑर्डरमध्ये येऊ शकता. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो, तुमचे संरक्षण करो. परमेश्वराचा प्रकाश तुम्हावर पडो आणि तो तुम्हावर दया करो. परमेश्वराची कृपा तुम्हावर वळो आणि तुम्हाला शांती प्राप्त हो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा मिसा समाप्त झाली आहे. फादर प्रकाश आभार मानणार आहेत. त्या अगोदर मी माझे अनुभव तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो. जेव्हा कार्लोस अक्रोतिस आणि पिएरेट फेस्टा यांच्या संतीकरणाचा मिसा झाला तेव्हा वेदीपासून मी एवढ्या लांब होतो. मला केवढं बरं वाटत होतं की मी इतक्या जवळ आहे. म्हणजे पोप इकडे आणि आम्ही तिकडे होते. तर अशी संधी प्राप्त होणे हे शक्य नसतं, परंतु मला ती प्राप्त झाली म्हणून मी देवाचे आभार मानतो. त्यानंतर फादर आल्बर्ट म्हणजे फादर आपले नितीनचे भाऊ आणि फादर बॉनिफस यांनी असिसी आणि पियाज असे जे 2 शहरं आहेत इटलीमध्ये आणि रोममधले जे काही महत्त्वाचे ठिकाणं आहेत तिथे मला ते घेऊन गेले. आणि फ्रान्सिस्कन संस्थेचं जे भव्य दिव्य असं कारभार आहे तो मी जवळून बघितला. आणि म्हणून आज आपल्या बोनावंचर प्रोविन्शियल आपल्यामध्ये आहेत त्यांचं आणि आपल्या या संपूर्ण जगभरातील फ्रान्सिस्कन फादरांबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो आणि परमेश्वराला धन्यवाद देतो. आज आपल्या वसईचे 14 फ्रान्सिस्कन हे त्या इटली भागामध्ये परमेश्वराच्या सुवार्थ प्रचाराचं कार्य करीत आहेत. हा आपल्या वसईकरांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून त्या फादरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. कार्लोस अक्रोतिस यांच्या दफनभूमीमध्ये मी गेलो, तिथे प्रार्थना केली. त्यांचं जे अवशेष ठेवलेलं आहे तिथे
म्हणजे त्याला हात लावायचा अलाउड नाही, म्हणतो मला स्पेशल परमिशन या आपल्या दोन्ही फादरांनी दिली. त्यानंतर त्यांचं हृदय जिथे आहे कॅथीड्रल ऑफ असिसीच्या चर्चमध्ये तिथे मी गेलो. तर अशा प्रकारे फ्रान्सिस्कन आणि सेंट क्लेअर आणि कार्लोस अक्विनास या तिन्ही संतांचा अगदी जवळून अनुभव आला आणि परमेश्वराचे मी आभार मानतो की अशी संधी परमेश्वराने मला प्राप्त करून दिली. त्याबद्दल देवाचे आभार. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.